आत्ताची लिडरशिप जी आहे 2010 नंतरची जी लिडरशिप आहे ही डिजिटल लिडरशिप आहे. डिजिटल म्हणजे नेता रात्रीतूनच उभा राहतो चौकामध्ये, हे मोठा फ्लेक्स आणि शहराचे भाग्यविधाते. पूर्वीची लिडरशिप अशी नव्हती. पूर्वी आपला विचार लीडरला, राजकीय कार्यकर्त्याला आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचेत तर ती पत्रकारांसमोरच व्यक्त व्हावं लागत होतं. दुसरं माध्यम नव्हतं. आणि मग चर्चा व्हायची, प्रश्न प्रतिप्रश्न व्हायचा आणि त्यातनं ते आर्क निघायचा की काय विषय गेला पाहिजे आणि तो विषय जायचा. आता तसं नाही. आता प्रत्येक तालुका पातळीवरच्या राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा एक आपला मीडिया स्वतंत्र डेव्हलप केला आहे. म्हणजे जाहिरात देणार नाही पण आपल्या मीडियावर ते खर्च करतात आणि तो मीडिया तो बातमी तयार करतो, तो व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि मेल करून टाकतो. वर्तमानपत्रांना गरज असेल तुम्ही छापा, एकतर्फी, आम्हाला काय म्हणायचं नाही, हे छापा. आणि हा एकतर्फी संवाद आणि हे डिजिटल लिडरशिप याच्यामुळे संवाद हा तुटलेला आहे पत्रकारांचा आणि लिडरशिपचा. आणि त्याच्यामुळे जे गोंधळी वातावरण आहे ना, कोणाचाच कोणावर विश्वास नाही. म्हणजे आज जी परिस्थिती आहे ना, कोणाचाच कोणावर विश्वास नाही.